महाराष्ट्र सरकारने पण महिलांसाठी योजना सुरू केलेली आहे. त्याची खूप तीव्रतेने अंमलबजावणी होत आहे. कशा पद्धतीने पुढे ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणखी विस्तारत जाणार आहे? काही नवीन नियोजन? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तसं पाहायला गेलं तर आमच्याकडे आता जवळपास 2,40,00,000पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आणि यातील जवळपास जुलै महिन्यातील आम्ही 1,07,00,000 महिलांना त्याचा लाभ हा ऑगस्ट महिन्यामध्ये दिला. काही दिवसांपूर्वीच इथं नागपूरमध्ये 31 ऑगस्टला कार्यक्रम झाला. त्याच्यात जवळपास 52 लाखापेक्षा अधिक महिलांना आम्ही या योजनेअंतर्गत लाभ वितरित केला. आणि सप्टेंबर असेल आणि जे काही अर्ज आता प्राप्त झालेले आहेत आत्तापर्यंत याची छाननी सुरू आहे आणि ती झाल्यानंतर आम्हाला खात्री आहे की साधारणपणे 2 कोटीपेक्षा अधिक महिला या योजनेअंतर्गत 100% पात्र ठरतील. आमचा तर प्रयत्न आहे की जो अंदाज विभागाने लावलेला आहे 2.5 कोटी महिलांपर्यंत माता भगिनींपर्यंत ही योजना पोहोचवण्याचा, यात आम्ही निश्चितपणाने सफल होऊ असं आम्हाला खात्री आहे. मुदत जी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत होती ती पुन्हा वाढवण्यात आली आहे, सप्टेंबर अखेरपर्यंत करण्यात आली आहे. वारंवार खरं तर पहिल्या टप्प्यातली मुदत ही 1 जुलै ते 31 ऑगस्ट होती आणि या कालावधीमध्ये ज्या ज्या पात्र महिलांनी अर्ज भरलेला आहे त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार आहे. योजनेची जी काही रजिस्ट्रेशन आहे ही सुरूच राहणार आहे. आता सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला अर्ज प्राप्त होत आहेत आणि ज्या पात्र महिलांना आम्ही ऑगस्ट महिन्यामध्येच लाभ दिलेला आहे त्यांना आता सप्टेंबर महिन्याचा लाभसुद्धा आम्ही लवकरच वितरित करणार आहोत आणि ज्यांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेले आहेत त्यांनासुद्धा लाभाच्या वितरणाची सुरुवात ही या महिन्यामध्ये होऊन जाईल. कुठेतरी सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो दिवाळीपूर्वी मिळेल का? कारण की ग्रामीण भागातल्या महिलांना याचा फायदा होईल. आमचा प्रयत्न आहे की अधिकाधिक ही योजना जी आहे ती रेग्युलराईज करण्याचा. 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत जे आहेत त्याचा लाभ आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये वितरित केला. ऑगस्ट 1 ते ऑगस्ट 24 ह्या कालावधीमध्ये जे आम्हाला अर्ज प्राप्त झाले, छाननी करून जे पात्र झाले तशा 52 लाख महिलांना आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज त्या ठिकाणी लाभ वितरित केला. त्याच्यामुळे आमचा प्रयत्न आहे की दर महिन्याला 1500 जो हा लाभ आहे तो अधिकाधिक रेग्युलराईज पद्धतीनं व्हावा. आत्ता सप्टेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो त्या पात्र महिलांना म्हणजे ज्या जुलैपासून ज्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभ जो आहे तो लवकरच वितरित करण्यात येईल. आता स्वतः आपण पाहिलेला आहे माननीय मंत्री महोदय महिला व बालविकास मंत्री आदितीजी तटकरे यांनी स्वतः संपूर्ण माहिती लाईव्ह सांगितलेली आहे. संपूर्ण माहिती आपण खरी देत असतो आणि संपूर्ण माहिती आपण लाईव्ह पाहिलेली आहे. माननीय मंत्री महोदयांनी स्वतः सांगितलेलं आहे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला कधी मिळणार आहेत. तर त्या संदर्भात अधिकची माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, त्या महिलांना सप्टेंबरमध्ये मिळणार पैसे. तर बघा सप्टेंबरमध्ये पैसे मिळणार आहेत, कोणत्या दिवशी किती वाजता त्याची देखील माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा, शेवटपर्यंत संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे आणि संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच देत असतो. तर बघा पुरावा तुमच्यासमोर आहे, स्वतः लाईव्ह देखील आपण पाहिलेले आहे. तर संपूर्ण माहिती बघा. आदिती तटकरे न्यूज. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या खात्यात जो 3रा हप्ता आहे तो 3रा हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे. पाहू शकता बघा, जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत त्या महिलांच्या नजरा बँक खात्याकडे लागलेल्या आहेत. बघा तुम्ही देखील बँक खात्यांकडे नजरा लावून बसलेला असाल की आमच्या बँकेत पैसे कधी जमा होतील, याकडे देखील तुमचं लक्ष त्या ठिकाणी लागलेलं असेल, पैसे कधी मिळणार म्हणून. तर बघा त्याची देखील माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तुम्ही पैशांची वाट पाहतात का? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे. पुढे बघा, असे असताना आता सरकारने लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर दिलेली आहे. ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज भरणार आहेत त्यांना याच महिन्यात योजनेचे पैसे दिले जाणार आहेत. बघा राज्य सरकारने या ठिकाणी मोठी खुशखबर दिलेली आहे. ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेले आहेत त्या महिलांना देखील सप्टेंबरमध्येच योजनेचे पैसे दिले जाणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदितीजी तटकरे यांनी दिलेली आहेत. म्हणजे ज्या महिलांचे अर्ज मंजूर असतील, सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेत, सप्टेंबरमध्येच मंजूर झाले, त्या महिलांना याच महिन्यात पैसे दिले जातील. त्यामुळे त्या महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे. तर बघा त्यामुळे सप्टेंबरमध्ये ज्या महिलांनी अर्ज भरलेले आहेत त्या महिलांना मोठा दिलासा जो आहे तो मिळालेला आहे. पुढे बघा, जर आपण या ठिकाणी पाहिलं, नागपूर जिल्ह्यातील बहादुरा
तालुक्यातील महिला मेळाव्यात अदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या की ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत त्या महिलांना योजनेचा निधी सप्टेंबर महिन्यातच मिळणार आहे. बघा, जर तुम्ही आत्ताच याच महिन्यात अर्ज केला असेल तर तुम्हाला लगेचच पैसे मिळून जातील. त्यासाठी जर तुम्ही अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. अजूनही तुमच्याजवळ मुदत आहे. आतापर्यंत अर्ज केल्यानंतर तो मंजूर झाल्यावर दुसऱ्या महिन्यात त्याचा लाभ जो आहे तो दिला जात होता. परंतु मात्र आता सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाउंटला DBT करणार आहोत. बघा, या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच अखेरच्या आधी जर आपण पाहिलं तर बघा, महिना एंड आधीच तुमच्या अकाउंटला पैसे जे आहेत ते DBT केले जाणार आहेत. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT केले जाणार आहेत, असं देखील या ठिकाणी अदिती तटकरे म्हणाले आहेत. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. तुमच्या अकाउंटला पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. आता बघा, अदिती तटकरे पुढे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेत नोंदणी ही सुरूच राहणार आहे. त्यामुळे नोंदणी करा आणि फॉर्म भरून घ्या. तसेच जर तुमचे बँक अकाउंट हे आधार कार्डशी लिंक नसेल तर ते लिंक करून घ्या, असे आवाहन त्यांनी महिलांना केलेले आहे. पुढे बघा, इतक्या महिलांच्या खात्यात पैसे जमा. तर बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जवळपास 2 कोटी, बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे, आत्तापर्यंत जवळपास 2,40,00,000 पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या 1,07,00,000 महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे. तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला. त्यावेळी तब्बल 52,00,000 महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरित केला, अशी माहिती अदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे. सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत त्या अर्जांची छाननी सुरू आहेत. बघा, अर्जांची तपासणी देखील सुरू आहे. आता तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जर अर्ज मंजूर असेल तर तुम्ही मंजूर लिहून पाठवा किंवा अप्रूव्ड लिहून पाठवा. पेंडिंग असेल तर पेंडिंग लिहून पाठवा. रिजेक्ट असेल तर रिजेक्ट लिहून पाठवायचं आहे. ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की 2 कोटींपेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील. आमचा प्रयत्न आहे की 2.5 कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा, असंही अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर पाहू शकता बघा, 2.5 कोटी महिलांना या योजनेचा जो काही लाभ आहे तो मिळावा, असं त्यांचं ध्येय त्या ठिकाणी आहे, विभागाचं ध्येय आहे. आणि 2.5 कोटींचा हा जो काही टप्पा आहे, हा जो काही आकडा आहे तो नक्कीच त्या गाठतील अशी खात्री देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलेली आहे. त्यामुळे लवकरच ज्या काही महिला या ठिकाणी पैशांची वाट पाहत आहेत, 3ऱ्या हप्त्याची वाट पाहत आहेत, तर तो 3रा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. शक्यतोवर जर आज आपण पाहिलं तर आज आहे 17 तारीख. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं 17 ते 19च्या दरम्यानमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे या ठिकाणी येऊ शकतात. आज 17 तारीख आहे. आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. तर जसेच पैसे जमा होतील तसेच सर्व माता भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवायचे आहे. पैसे जर आले नाहीत तर नाही आले लिहून पाठवायचे आहे. सर्व माता भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे, म्हणजे जेणेकरून सर्व महिलांना कळेल. ज्यावेळेस तुम्ही कमेंट कराल त्यावेळेस तुम्हाला जर पैसे मिळाले असतील तर तुम्ही जर त्या ठिकाणी कमेंटमध्ये सांगितलं तर सर्वच माता भगिनी त्या ठिकाणी चेक करू शकता. सर्वांचेच मोबाईल नंबर लिंक नसतात, त्यामुळे सर्व माता भगिनी ज्या आहेत त्या बँकमध्ये जाऊन चेक करू शकतात. त्यासाठी जर पैसे आले तर लिहून पाठवायचं आहे. पैसे आले नाहीत तर आले नाही लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. आपण पाहिलेली संपूर्ण माहिती लाईव्ह देखील मी तुम्हाला दाखवलेली आहे. संपूर्ण माहिती माननीय अदिती तटकरे यांनी लाईव्ह सांगितलेली आहे. तर अपेक्षा करतो हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करून टाका. चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. संपूर्ण खरी माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला दिली जात असते. संपूर्ण खरी माहिती. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर पण करा. लाडकी बहीण योजनेचे नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.